आगमन आगमन. अरे लाईनअप आखली का? लाईनअप तुम्हाला काय लावली होती राव पूर्ण? अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला भेटला होता? दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपल्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट कुठे? चला चला, मॅन ऑफ द मॅचचा कोण होता त्यांचा? अरे टी शर्ट दिला होता ना तुला. नको 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 नको, ये चल, काय त्याला 2 मिनिटं होता नाही काय होत. त्यांच्यातला कोण आहे फलंदाजी करणाऱ्या? स्ट्रायकर फलंदाज तो संतोष, नॉन स्ट्रायकर आहे तो अक्षय. अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी करत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तो अक्षयनं, आणि त्याला 7 चांगले होतील ते संतोषनं. अक्षय सर तुमचा टी शर्ट घाला. अहो बसतो सर, तुम्हाला 100% बसणार. नाही नाही डोंजे बॉलर कोण आहे? तर जाऊया सामन्याकडे. काय मांगडेवाडी विरुद्ध चालू सामना आहे तो डोंजे 11 दिवसातील दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. यामधील जो संघ विजय होईल तो जाणार ते डायरेक्ट बक्षीस पात्र फेरी नव्हे तर क्वार्टर फायनल फेरीमध्ये. आजच्या दिवसातला महत्त्वपूर्ण सामना, प्री क्वार्टर फायनलचा सामना मांगडेवाडी विरुद्ध डोंजे 11. त्यामध्ये मांगडेवाडी 11 संघाची प्रथम फलंदाजी, त्यात ओम फायटर विरुद्ध डोंजे 11. ओ काय चेंडू टाकला, अप्रतिम चेंडू. फलंदाजाला नीटचा चेंडू समजला नाही. एक जबरदस्त हायलाइट्स मध्ये तुम्ही बघतच असाल. राईट आर्म उर्दू विकेटने गोलंदाजी केल्या होता. स्लोवर चेंडू टाकायच्या प्रयत्नामध्ये हळूवार टप्पा गेला, एक टप्पा, दुसरा टप्पा, डायरेक्ट एसटी वरती चेंडू आदळला आणि संतोष सारखा एक आक्रमक फलंदाज झाला तो त्रिफळाचीत. जुबेर हँडसम बॉय, चॉकलेट बॉय आज गॉगल पहनकर मैदान मध्ये दाखल. गॉगल जमा करा. आणि नवीन फलंदाज येतोय तो नायडू. यानंतर होणारा सामना आहे तो उरुळी कांचन विरुद्ध राहू 11. पुढचा चेंडू एकदा जोरदार मारलेला फटका, नायडूच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, रनआउटचा चान्स, चांगली फेकी. हॅलो, उरुळी कांचन संघाचे संघनायक या ठिकाणी माईकशी संपर्क साधा. नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहे तो अक्षय, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता, म्हणून तो पिवळ्या रंगाचा टी शर्ट परिधान करून खेळतो. स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार करणाऱ्या खेळाडूस आकर्षक रंगबेरंगी टी शर्ट दिला गेलेला आहे. कुठलाही वाद चालणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामना त्वरित चालू करून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
अरे, रिव्ह्यू नाहीये, online फक्त सामना आहे. अंपायरला डाऊट वाटला तर online अंपायर सामना रिव्ह्यू आहे. घेऊ शकतात. कुठलाही वाद शांत चालणार राहा. नाही, पंचांचा निर्णय अंतिम राहील. मॅच मध्ये राहा, शांत राहा. ऑनलाईन सामना चालू आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपलं स्वतःचं संयम जर तुम्ही ढासळलं तर पुढील चेंडूवरती परिणाम होतो, संघावरती परिणाम होतो. शांत राहा, शांत खेळा. चांगली गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. बघूया काय होतंय. शॉर्ट पिच चेंडू टाकला, जोरदार चेंडू टाकायच्या प्रयत्नात ये, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडंसं मिसफील्ड झालं ते हेमंत सरांकडून. चांगल्यापैकी 1 रनवरती समाधान मानावं लागलं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय. संयम राखला तर क्रिकेटमध्ये यश येऊ शकतं. जर एखादा पंचांकडून निर्णय चुकला किंवा जर काही फेल झालं तर तुम्ही तेच जर डोक्यात घेऊन जर खेळला तर राहिलेल्या 36-30 चेंडूवरचा परिणाम हे पूर्ण संघावरती होऊ शकता. तुम्ही आदल्या दिवशी सामना खेळायच्या अगोदर जी काही मीटिंग घेतलेली असती ती मीटिंग वाया जाणार का? त्यासाठी काही निर्णय असतात ते मनसोक्त एका जागेवरती शांत शांत डोकं ठेवून खेळायचं असतं. असा असणारा हा क्रिकेट खेळ एकदम संयमी खेळणारा खेळ. पुढचा चेंडू साईड चेंज केलेली, स्लोवर चेंडू टाकला गेला, त्याचा पुरेपूर फायदा घेत पाहूया चौकार जातोय का. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे मिसफील्ड झाला, चेंडू अडला पाहिजे होता, मिसफील्ड केला. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल, संघाची धावसंख्या झाली ती 6 रन. डीजे झोपले वाटत. डीजेची लाईट गेल्यामुळे डीजे स्टॉप. अक्षय यानं वैयक्तिक दुसरा चेंडू खेळा, पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. बघा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू टाकला, जोरदार मारलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. उन्हाचा तडाखा, सूर्याची किरण डोळ्यात घुसली तरी बी झेल सोडला नाही का. प्रतिम झेल, झेलबाद अक्षय. एकवीस फटक आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू होता तो अक्षय, ज्यानं एक चौकार मारून आपल्या संघाला समाधानकारक सुरुवात करून दिली होती, परंतु बॅक टू बॅक षटकार मारायच्या प्रयत्नात झाला तो झेलबाद. तसं म्हणलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, नामवंत संघ आहेत. दोन्ही संघादरम्यान आता कित्येक तरी वेळा स्पर्धेमध्ये सामने झालेले आहेत आणि त्या सामन्याचा मनसोक्त आनंद लुटत असताना दोन्ही खेळाडू कोणताही वादविवाद न करता सामना चालू झालेला आहे. परंतु बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, परंतु या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत सचिन मरळनं 5 चेंडू टाकून 6 धावा देत 2 विकेट घेतलेला एक महत्त्वपूर्ण चेंडू. पॉवर प्लेचं षटक चाललंय चालू सामन्यात. 5 षटकांचा 2 षटकं पॉवर प्लेची षटकं असतील, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतील. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय का पाहायचं. नवीन फलंदाज आहे गौरव, आतापर्यंत एकही चेंडूंचा सामना केला नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, जर बॉल उसळला नसता तर डायरेक्ट एसटीवरती आदळला असता आणि फलंदाज त्रिफळाची झाला असता. काही गरज नसताना सचिन कंगनं ओव्हर थ्रो केला होता आणि त्यात जर कव्हरला कोणी नसता तर डायरेक्ट सीमापार चौकार गेला असता. नशीब गोलंदाज बॉलच्या पाठीमागे आला, चेंडू अडवला, त्यामुळे 1 रनवरती समाधान न मानता 0 धावसंख्या करते. षटकाची समाप्ती. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 6 रन. ओम फायटर मांगडेवाडी. नवीन गोलंदाज लक्ष्मण, अर्थातच लक्की. बघूया आपल्या संघासाठी लक म्हणून येतोय का घेऊन. पुढचा चेंडू, लखन त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितला तर 2 षटकं 11 धावा 3 विकेट. स्लोवर चेंडू टाकला गेला, एक जोरदार एका चेंडू टाकला गेला, खूप दूरवरती चेंडू होता. फलंदाजाला काय नीटचा चेंडू समजला नाही की निर्धाव चेंडू. लखन म्हटलं तर अगोदरच्या सामन्यामध्ये खेळायला नव्हता, थोडासा जॉबवरून लेट आला आणि त्याला सुट्टी मिळाली नव्हती, परंतु आज तो संघात 2-11 संघाकडून आल्यामुळे संघाची एक ताकद वाढलेली आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, एक दिप्पाड खेळाडू आहे, त्यामुळं लखन. तर बघा पुढचा चेंडू, लखन राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. स्लोवर चेंडू टाकला गेला, रनआउटचा चान्स, काही गरज नसताना ओव्हर थ्रो केला गेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. पंचांचा इशारा अवांतर लेग बायचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावसंख्या. जर तुम्हाला
समोरच्या संघाला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कसे जातील त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण त्या ताकदीचा समोरचा संघ आहे तो ओम फायटर मांगडेवाडी संघ, आणि त्या संघाकडे षटकार चौकारांची क्षमता आहे मारण्याची. स्टेप आउट जाऊन चुकीचा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये बघूया काय होतंय. ब्लॉक हॉल चेंडू केला टाकला गेला. जसा फलंदाज स्टेप आउट जाऊन खेळायचा प्रयत्न करणार एवढ्यात गोलंदाज चतुर असल्याने त्याने लेग स्टंपच्या दिशेला पायाच्या पूर्णतः बुंद्यामध्ये चेंडू टाकला गेला आणि फलंदाजाला जकडून ठेवलं गेलं, परंतु बोनसच्या स्वरूपात एक अवांतर धाव भेटला. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 1.3 षटकात 8 धावा 2 विकेट. चालू सामना 5 षटकांचा. पुन्हा एकदा ओरपी चेंडू, चुकीचा फटका, मिड विकेटला मारायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. जर आज फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जर मारला असता तर साधारणतः 1 किंवा 2 चारण किंवा चौकार सुद्धा येऊ शकला असता, कारण फलंदाजाकडे असणारी शरीर अष्टी खूप दिप्पाड आणि त्याच्या बॅटला जर चेंडू लागला तर तो चौकार किंवा षटकार जाऊ शकतो. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळायचं, कशा प्रकारचे आक्रमक व्हायचं हे पूर्णतः फलंदाजाला माहीत आहे. बघूया झेल होतोय का. खूप दूरवरती षटकार मारला आणि या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्या आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावसंख्या. लक्ष्मणचा थोडासा ओव्हरपिच चेंडू संघाला मागत पडतोय. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला. प्लेन चेंडू, कोणत्या प्रकारचा चेंडूला स्विंग करू दिला नाही. निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. 7च्या सरासरीने चाललेली धावगती. संघाची धावसंख्या झाली ती 14 धावसंख्या. तर तिसरं षटक कोण घेऊन होते ते पाहिजे. ज्यानं पहिलं षटक टाकलं तो गोलंदाज सचिन. त्यानं या षटकामध्ये टोटल 6 रन देत 2 विकेट घेतल्या. दुसरं षटक टाकलं ते लक्ष्मणनं, त्यात 8 धावा देत कोणत्या प्रकारचे विकेट नाही. एक षटकार खाऊन सुद्धा 8 धावा दिल्या गेल्या. बघूया नवीन गोलंदाज ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तो सचिन. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. त्याच ताकदीचा तगडा फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज आहे तो गौरव, जो आतापर्यंत 2 चेंडू 0 धावसंख्येवरती खेळतोय. त्याला साथ देतोय आशिष. 7 चेंडू 7 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यास सज्ज झालाय तो गौरव. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याचा मेन अस्त्र म्हटलं तर गोलंदाजीचा स्लोवर चेंडू आहे आणि त्या स्लोवर चेंडूवरती घरपूर समाचार घ्यायचा म्हटलं तर फार अवघड आहे, परंतु आज त्यानं चांगली गोलंदाजी करून पहिल्या षटकात 6 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या आणि NTCC डोंजे 11 संघाला समाधानकारक धावसंख्येपासून रोखलं गेलं होतं. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, खूप लेट चेंडूवरती आला त्यामुळे 2 रनवरती समाधान मानावं लागलं. जर तुम्ही चेंडू टाकत असताना, गोलंदाज चेंडू टाकत असतो त्याच क्षणी जर तुम्ही स्टार्ट घेतला असता तर तुम्हाला हा बोनसच्या स्वरूपात 1 रन भेटला नसता. तुम्ही खूप लेट चेंडूवरती आला. दुर्गेश थोडासा बॉलवरती लेट आला त्यामुळे त्याच्याकडून आतापर्यंत टोटल 6 रन मायनस आहेत. आत्ताच्या 2 धावा आणि मगाचा 1 चौकार, अशा 6 धावा मायनस त्याच्या नावावरती गेलेल्या आहेत. आत्ताच्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16 धावसंख्या 2 बाद. पुढील चेंडू कशा प्रकारचा हाताळतो तो पाहायचा. सचिन मरळ, तसाच एक स्ट्रायकर फलंदाज जो उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणला जातो असा गौरव. 3 चेंडू 2 रनवरती खेळतोय. त्याला साथ देतोय आशिष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 1 टप्पा चौकार. पुढचा चेंडू हो, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला. स्ट्रेट ड्राय मारलेला फटका. पावया चौकार जातोय का. स्वतः संघनायक सचिन बॉलच्या पाठीमागे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर 2 रनवरती समाधान मानावं लागलं. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 22 धावसंख्या. हे षटक थोडंसं महागड आहे. 8 रन गेलेले आहेत.
5 षटकांचा सामना, त्यामध्ये एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो, म्हणजे 2 ओव्हरचं लिमिट असेल. त्यात 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर तैनात. पुढचा चेंडू तर षटक क्रमांक 3 चाललोय. पुन्हा एकदा जसा फलंदाज टेप आउट होण्याच्या प्रयत्नात आला तसा त्यानं स्लोवर चेंडू टाकला आणि क्षेत्ररक्षकाकडून केले मिसफील्ड, चौकार. काय गोलंदाजी चालली होती, परंतु त्याच्या गोलंदाजीच्या सहकार्याने त्यांना मिसफील्ड केला, त्यामुळं चौकार गेला. पुढचा चेंडू सचिनचा, राईट आर्म टाकलेला चेंडू, पुलटा चेंडू करून घेतला, पाय काय होते, चौकार जातोय का, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पुन्हा मिसफील्ड झाला. फलंदाज क्षेत्ररक्षक सांडला, कॉल मांडला, पडला, परंतु चेंडू काय चौकार जाऊ दिला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि रनवरती या चेंडूवरती घेतल्या त्या 2 धावा. 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्याची किरण डोळ्यावरती आल्यामुळे त्याला चेंडू नीटचा कनेक्ट करता आला नाही. 1 रन पूर्ण, दुसरी रन पूर्ण आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 धावसंख्या. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 रन. षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावसंख्या. 10च्या सरासरीने चाललेली धावगती. 12 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन गोलंदाज हेमंत कांबळे, ज्यांना अगोदरच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून आपल्या संघाला नियंत्रण आणून दिलं होतं, सामना जिंकण्यात सहकार्य केलं होतं. जी मोठी धावसंख्या चालू होती ते पूर्णतः त्या धावसंख्येवरती रोखता आणली होती असे नामवंत गोलंदाज ओल्ड इज गोल्ड हेमंत सर आज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स 2 षटकं 8 धावा 4 विकेट. आज बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. त्याच पद्धतीचा ताकडा फलंदाज आशिष, स्ट्रायकर फलंदाज, शॉर्ट पिच चेंडू टाकला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका, चौकार. कोणत्या प्रकारचा चेंडूला वेग न देता चेंडू टाकायचा प्रयत्न केला त्याचा खरपूस समाचार घेतला त्या फलंदाजानं. शॉर्ट पिच चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला असं वाटलं की आपण कोणत्या प्रकारची चूक न करता मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि एक्स्ट्रा दिशेला मारला तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 + 4 34. पुढचा चेंडू राईट आर्ममध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला. जेल होतोय का क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, तू घेऊ का मी घेऊ, काय कॉलिंग नाही काय नाही. तसं म्हटलं तर जेल झाला पाहिजे होता. सचिननं तरी जेल घेतला पाहिजे होता किंवा विकेट किपरनं तरी जेल घेतला पाहिजे होता. दोघं सुद्धा बॉलवरती येऊ शकले नाहीत. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35 धावसंख्या. अजून इथून पुढे काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकी राहिलेल्या चेंडूमध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करावी ही फलंदाजाला पूर्ण माहीत असणं फार गरजेचं आहे. परंतु आज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो उमेश सर पाहिजे. तसाच एक ताकदा नामवंत फलंदाज गौरव 8 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळतोय. नॉन स्ट्रायकर फलंदाज आशिष 9 चेंडू 12 धावांवरती खेळतोय. कोणत्या प्रकारचा एक मोठा फटका आतापर्यंत झाला नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट जाऊन खेळायच्या प्रयत्नात फुलटॉस चेंडू करून घेतला. लेटकटचा फटका मारला तो तळव्यांच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 36 रन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका स्ट्रेट ड्रायचा. काय होतंय, चौकार जातोय का, फुल टॉस चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार 4 रन. डीजे तर या 4 धावसंख्येनंतर 3.4 षटका संघाची धावसंख्या झाली 2 बाद 40 धावसंख्या. ओम फायटर मांगडेवाडी 11 संघाची. तर बघूया काय होतंय सामन्याकडे. चेंडू कुठे गेला तो ताबडतोब आत द्यायचा आहे.
जाऊया पुढं. पुढील चेंडू हेमंत सर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. तोपर्यंत तर 2 चौकारे षटकात आलेले आहेत. पुन्हा एकदा खूप स्लो वर चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका, उत्तुंग फटका, षटकार. संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 46. शेवटचे षटक आहे, सॉरी 4थं षटक चालू आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला तो बीट. चुकीचा फटका, मिड विकेटच्या दिशेला मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला बीट. जर स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारला असता तर गेला असता षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला अजून बरेच सामने खेळायचे, ते थोडंसं क्विक घ्यायचे. पंच फलंदाज एकदा तुम्हाला बाद घोषित केलं तर आपल्याला देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर बाहेर यायचे. आणि गोलंदाजी संघ आपण देखील वारंवार पंचांशी वाद घालताय. या ठिकाणी यानंतर जर तुम्ही वाद घातला तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्या. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की पंचांशी कुठलाही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. दोन्ही एकदम अनुभवी पंच आहे. आणि या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी आले ते संजय बंडगर. मागील सामन्याचे आजच्या दिवसातील पहिला राऊंड जो झाला होता, पहिला सामना, त्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच संजय बंडगर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी केली ती डोंजे संघाने. आणि यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये तर होता. मिस्टर कॅचची संधी आहे आणि काय सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूपच सुरेख सुंदर असा प्रयत्न केला होता. निश्चितच थोडं जर जवळ असले असते तर झेल देखील टिपता आला असतं, पण संघासाठी निश्चित 2 धावा वाचवले देखील. सुरेख फिल्डिंग. पहिला चेंडू थोडासा खराब लेंथ होता, ओव्हरपिच चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाही फलंदाज, त्यावर 2 धावा. आणि यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, बॅटची टॉप एज, फलंदाज बाद. चला थोडंसं क्विक घ्या क्षेत्ररक्षण, आपण देखील लवकरात लवकर जागेवर यायचे. पुढील चेंडू, पुढचा बॉल. आणि यावेळेस पुन्हा एकदा गुडलेन स्वरूपाचा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू डॉट.
खूपच सुरेख गोलंदाजी संजय बंडगर. मागील मॅच मध्ये संघाला जेव्हा गरज होती मोठे फटकेबाजीची त्यावेळेस 2 षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजी देखील तितकी सुरेख. आणि यावेळेस लो फुलटॉस चेंडू. लो फुलटॉस खरं तर खूप अवघड चेंडू असतात टोलवण्यासाठी, कारण जर तुम्हाला तो चेंडू षटकार पोचवायचा असेल तर खूप जास्त ताकद लागते मनगटामध्ये. आणि यावेळेस प्रॉपर टायमिंग झालं नाही, त्यावर फक्त 1 धाव. पुढचा बॉल आणि यावेळेस प्रॉपर फुलटॉस, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि या ठिकाणी थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपल्याबद्दल दर्शकामध्ये पारितोषिक आयोजक कुणालदादा ठोसर, कमलेशदादा शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक गणेश हगवणे यांच्यासाठी. या इकडे या. पुढचा बॉल आणि यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक, कॅचची संधी. गोलंदाज एका हाताने प्रयत्न केला, यश मिळालं नाही. एकदा पूर्ण दुसरी धाव. आणि निश्चितच हा खेळ क्रिकेटचा आहे, पण इथं अप्पारप्पी खेळताना म्हणजे एक खेळ असतो ज्यात बॉलने नुसतं मारायचं असतं समोरच्या व्यक्तीला. या ठिकाणी षटक समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. चला यानंतरचा होणारा सामना आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू विरुद्ध मोनूभाऊ बडेकर उरुळी कांचन. चला थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला थँक्यू डीजे, डीजे डीजे. या ठिकाणी याच्या आधी जे झेल बाहेर टिपलं होतं दर्शकाने, अतिशय उत्कृष्ट असा एका हाताने झेल टिपला होता, त्यासाठी आयोजक कमिटीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक गणेश हगवणे यांनी षटकारच्या बाहेर झेल टिपले. चला सामना लवकरच चालू करून घ्या. आणि पारितोषिक देण्यासाठी प्रशांत दादा ठोसर, गणेश भाऊ कामठे, धनराज भाऊ शिंदे, कमलेश दादा शिंदे आणि कुणाल दादा ठोसर यांच्या हस्ते हा पारितोषिक देण्यात येत आहे. कैमरामैन फोकस करो, कैमरामैन फोकस करो, कैमरामैन फोकस 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 करो. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट अशी संधी, एका हाताने टिपा झेल आणि अर्धा किलो मटणाची सोय. आणि 2 हाताने टिपला तर मिळवा 200 रुपये रोख. आणि या ठिकाणी उद्या काठी की टक्कर, एकदम जोरदार धमाकादार दिमागदार सामना. आलोक भाऊ राजपूत यांच्या मालकीचा संघ कोंडवा 11 संघ, जय गणेश कोंडवा संघ उद्या या मैदानात लढताना दिसेल. तसेच महेश अण्णा कामठे यांच्या नावाने हा संघ खेळणार आहे. महेश अण्णा कामठे युथ फाउंडेशन या नावाने हा संघ खेळेल. तरी उद्या सर्व दर्शकांनी सामना बघण्यासाठी उपस्थित रहा. थँक्यू डीजे जुबेर पठाण, अतिशय उत्कृष्ट कामगिरी डीजे म्हणून.
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी सर्व दर्शकांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, महाअंतिम दिवस. उद्या येणाऱ्या प्रत्येक दर्शकाला आणि प्रत्येक खेळाडूसाठी इथं जेवणाची सोय करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या स्पर्धेचं आणि जेवणाचा लाभ घ्या. तर उद्या या स्पर्धेचा महाअंतिम फायनल दिवस असेल. सकाळपासून 7 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. होम ग्राउंडवरती खेळणारे, नियमित खेळणारे खेळाडू आणि त्या आसपास असणारे नामवंत संघ, त्या नामवंत संघादरम्यान होणारा स्थायिक 1 हाफ हा उद्याच खेळवला जाणार आहे. त्यामध्ये सकाळी 17 एप्रिल पहिला सामना 7 वाजता सुरू होणार आहे आणि याच दिवशी दुपारी 12 नंतर सेमीफायनल फायनल सामने होणार आहेत. त्यामुळे उद्याचा 5वा हाफ महाअंतिम फायनल दिवस, बक्षीस पात्र फेरीतील सेमीफायनल फायनल सामने. त्यामुळे जाऊया पुन्हा एकदा आजच्या दिवसातील प्री क्वार्टर फायनलचा सामना. कोण जिंकतोय आणि क्वार्टर फायनलला जातोय तो पाहायचा आहे. पद्मावती करंडक 2024 या स्पर्धेतील हा चालू सामना. मांगडेवाडी विरुद्ध डोंजे 11. 58 धावांचं आव्हान, 5 षटकात. संतोष पडवळ वैयक्तिक पहिला राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला. 1 या धावसंख्येनं खातं खोललं. संघाची धावसंख्या झाली ती 1 रन. स्ट्रायकर फलंदाज निलेश, पोलीस सेवेत रुजू असणारे एक तग. बघूया पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. काय होतंय, जलतोय का, डोक्यावरून जातोय चौकार. खूप हळूवार मारलेला फटका होता. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनं खातं खोललं सचिन आणि निलेशनं. संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. 58 धावांचं आव्हान देत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. तर बघूया त्या पद्धतीची फटकेबाजी चालू होती का. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला. एक अप्रतिम मनगती, कलाई मारलेला फटका, षटकार. खूप दूरवरती मारलेला फटका, 80 मीटर फटका. पंचांचा इशारा. 6 रनचा. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 8 रन. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 रन. संतोष पडवळ. बघूया पुढचा चेंडू. राईट आर्म आउट विकेटने गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक वैयक्तिक पहिलं. पुन्हा एकदा पुलटा चेंडू. त्याचा खरपूस समाचार घेता आला नाही. तो फलंदाजाला लवकरात लवकर बॅट फिरली. त्यामुळे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. पंचांचा इशारा 1 रनचा. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावसंख्या. पुणे टेनिस क्रिस्टोमधला एक नामवंत संघ असणारा, जिथं आता नुकतीच लक्ष्मण जगताप चषक 2024 एक भव्य दिव्य स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये पी.के. बिराणी या संघानं 3य पारितोषिक पटकावलं होतं. त्या संघाचा एक आघाडीचा विस्फोटक आक्रमक फलंदाज सचिन कंग आज स्वतःच्या संघामध्ये खेळत असताना स्ट्रायकर फलंदाज. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला. षटकार जातोय कापायचे. 1 टप्पा चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. पुणे टेनिस पुणे टेनिस क्रिस्टोमध्ये खूप मोठा आक्रमक खेळी करणारा हा फलंदाज आहे सचिन कंग. भावी उद्योन्मुक्त स्टार खेळाडू आहे आणि याच्यावरती नजर स्वतः राजरंजन यांना कधीच पडली होती विजयन ग्राउंडच्या मैदानामध्ये. तेव्हापासून तो त्या स्वतःच्या राजरंजन सरांच्या संघामध्ये कंटिन्यू सातत्याने खेळत असतो. एक हुकमी एक्का म्हणून त्या फलंदाजाला पाहिलं जातं आणि वारंवार त्याला सलामीला पाठवलं जातं. परंतु आज स्वतःच्या संघातर्फे तो खेळतोय. कशा प्रकारची फटकेबाजी करायची ते पूर्ण त्याला माहिती आहे आणि पॉवर प्लेचा त्याच्याकडे असणारा अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. परंतु नामवंत गोलंदाज समोर होता संतोष पडवळ. त्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 षटकं टाकून 6 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती. परंतु आज सुद्धा या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. वैयक्तिक 1 षटक टाकलं आणि 14 धावा दिल्या. थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार घेतला, परंतु कमबॅक करू शकेल ती क्षमता त्याच्याकडे आहे. बघूया पुढील षटक. अक्षय, ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. एक दमदार खेळी केली होती. 10 चेंडू 22 धावांची खेळी आणि 2 षटकात 13 धावा दिल्या होत्या. कोणत्या प्रकारची विकेट घेता आली नव्हती, परंतु संघाच्या धावसंख्येमध्ये स्थिरता आणून देण्यास हातभार लावला होता असा अक्षय नामवंत गोलंदाज. 24 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 44 धावा 11च्या सरासरीनं. सचिन कंग 1 चौकार खेळून खेळत असताना
6 राऊंडवरती खेळतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू टाकला गेला. पॉवर पिचचा चेंडूचा पुरेपूर त्याला फायदा उचलता आला नाही. गोलंदाज चतुर आहे. ब्लॉक चेंडू टाकला गेला आपल्या पूर्णतः पायामध्ये फलंदाजाला आणि समजला नाही. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. परंतु त्या पद्धतीचा हळूवार मारलेला फटका 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण लंगॉमच्या दिशेला या 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15 धावसंख्या. पुढचा चेंडू अक्षय यांचा पुढचा चेंडू अप्रतिम मारलेला फटका चौकार जातोय का? चांगलं क्षेत्ररक्षण केलेला चौकार जाणार एवढे त्यानं चपळाईनं तो चौकार अडवला आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत कारण क्षेत्ररक्षण जबरदस्त होतं. आपल्या संघासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाची संधी कोण सोडणार आणि त्यानं ती केली. अप्रतिम क्षेत्ररक्षण संघासाठी 3 धावा वाचवल्या. संघाची धावसंख्या झाली ती 16. 5 षटकात 58 धावांचं आव्हान देत असताना डोंजे 11 संघ 16 धावसंख्येवरती खेळतो. 1.2 षटक पावलावून 5 षटकांचा पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होता. फुटबॉल चालू आहे का क्रिकेट? परंतु बॅटला चेंडू पायाला चेंडू लागला. स्वतः गोलंदाजाकडे चेंडू गेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या ती 17 धावसंख्या. डोंजे 11 संघ खडकवासला मतदार विभाग या विभागामध्ये अतिशय नामवंत असणारा संघ आहे. डोंजे 11 संघ जिथं गावाची स्पर्धा असेल तिथं तो नेहमीच संघ सहभागी घेत असतो. एक अप्रतिम मारलेला फटका षटकार. ॲक्च्युली फिल्डर अगोदरच बाहेर आला होता त्यामुळे तो षटकार होणारच होता. क्या गाना लगाया यार कडक. आणि आता 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 23 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. जेल होतोय का? क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जेल टिपला. निलेश सारखा एक आक्रमक फलंदाज जेल बाद झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला जेल बाद. चांगली गोलंदाजी बघूया. अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला अक्षय गोलंदाजीसाठी आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. आणि दुसरा मॅन ऑफ द मॅच विजेता संजय बंडकर. दोन्ही मॅन ऑफ द मॅच घेणारे विरोधक एकमेकांच्या. बघूया कोण यशस्वी होतोय, निलेश का अक्षय, संजय का अक्षय. अक्षय गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू मनगटीकालाही मारलेला फटका षटकार जातोय का चौकार. 1 टप्पा चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 27 धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकात 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 27. 18 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 31 धावा. 10.25च्या सरासरीनं 10.30च्या सरासरीनं धावसंख्या पार करावी लागणार आहे. ते डोंजे 11 संघाला. मांगडे 11 संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. मांगडेवाडी ओम फायटर. नवीन गोलंदाज मोहित ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय खेचून दिला होता असा नामवंत गोलंदाज मोहित. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स 2 षटक 8 धावा 3 विकेट. आज काय करतोय पाहायचे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सचिन कंग स्ट्रायकर फलंदाज. फुलटॉस चेंडू खूप दूरवरती चेंडू मारला गेला परंतु डिक्लेअर झोनवरती समाधान मानावं लागलं त्या फलंदाजाला. 1 रनवरती या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावसंख्या. 17 चेंडू 30 धावा.
10च्या सरासरीने चाललेली धावगती बघूया कशा प्रकारचा पाठलाग करतात नामवंत दोन्ही पंच आहेत. जोपर्यंत सचिन कंक पिचवरती आहे तोपर्यंत काही काळजी नाही डोंजे 11 संघाला. तसाच एक मॅन ऑफ द मॅच पाठीमागचा खेळाडूच्या संघानं अतिशय दमदार खेळ केला होता तो संजय. परंतु अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होता असा हा तो निहाल, तो सुद्धा एक नामवंत व्हावी उद्योन्मुक्त स्टार खेळाडू आहे. आणि मोहित त्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा क्षमता आहे. तो मोहित काशीद बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एक चेंडू टाकला त्यामध्ये एक धाव दिलेले 15-28 रन झालेले, एक बाद. लाईव्ह आकोदे का हाल पाहायचं म्हटलं तर TLC स्पोर्ट्स विनोद पोटे सरांच्या सौजन्याने आयोजित केलेलं ही लाईव्ह आहे. आणि जर कोणत्याही स्पर्धेमध्ये जर तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल तर TLC स्पोर्ट्स विनोद पोटे सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा चेंडू राईट आर्म होता टाकलेला चेंडू अप्रतिम मनगटिका लाईव्ह फटका, षटकार जातोय का पाहायचंय, खूप दूरवरती मारलेला फटका, षटकार. सचिन कंकच्या बॅटमधून निघालेला एक अप्रतिम विस्फोटक आक्रमक फटका, षटकार. आणि गरज होती त्या उपयुक्त षटकाराची. हायलाइट्स मध्ये तुम्ही बघू शकताय की काय मनगटिकालाही फटका मारला तो षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे बदल, संघाची धावसंख्या झाली ती 34 धावसंख्या. 58 धावांचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक चौकार षटकारांची खेळी करत असताना सचिन कंक पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय पाहिजे तर का मोहित काशीद कमबॅक करतोय का पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात चुकीचा फटका, एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू मिडविकेटच्या दिशेला मारायच्या प्रयत्नामध्ये गेला होता तो फलंदाज. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 रनवरती नंतर संघाची धावसंख्या झाली ती 35 धावसंख्या. 2.3 षटकार अर्थातच 15 चेंडूत 35 धावसंख्या संघेलेले. अजून 58 धावांचं टार्गेट दिल्यानंतर संघाची धावसंख्या 35. एक बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाजाला काय नीटचा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय तो गोलंदाज. पद्मावती प्रतिष्ठान आयोजित केलेली भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पद्मावती करंडक 2024 यानंतर होणारा सामना उरळी कांचन विरुद्ध राहू. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे या षटकातला शेवटचा चेंडू होण्या अगोदर लवकरात लवकर आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू त्याचा करपूस समाचार घेता आला नाही. चौकार जातोय का क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा 1 या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 36 धावसंख्या. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 22 धावसंख्या. अगोदरच्या सामन्यामध्ये डोंजे 11 संघाला 12 चेंडू 27 रनची गरज असताना संजय बंडकरनं अप्रतिम फटकेबाजी करून संघाला विजय खेचून दिला होता. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार मारले होते. तर बघूया आता काय होतंय. मोहित काशीद गोलंदाजीसाठी आलेला आतापर्यंत 5 चेंडू टाकल्यात, 9 धावा दिल्यात. परंतु स्ट्रायकर फलंदाज सचिन कंक वैयक्तिक 8 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका सचिन कंकच्या बॅट मधून. भिंतीच्या पलीकडती एकच रन. जर ओपन ग्राउंड असतं तर षटकार. पण स्पर्धेचे काही नियम आहेत. 12 चेंडू विजयासाठी करायचे, त्या 21 धावा. चला दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की टॉस साठी टॉस कबॉलचे संपर्क साधायचे. या ठिकाणी या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो श्री समाधान मामा दांडेकर, सोमनाथ तात्या घोमन, आलोक भाऊ राजपूत, कमलेश दादा शिंदे यांच्या हस्ते, सतीश दादा जगताप यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस घेण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. तर डोंजे 11 संघाचा एक आघाडीचा फलंदाज सचिन कंक तोपर्यंत पिच वरती तोपर्यंत काही काळजी करायची, कारण त्याला पूर्णतः माहिती आहे की या स्पर्धेमध्ये 12 चेंडू मध्ये आपण वैयक्तिक 2 ते 3 षटकार जरी मारले तरी सामन्याचं चित्र बदलू शकतं. त्याच्या समवेत असणारा संजय तो सुद्धा षटकार किंग आहे, परंतु दोघांची एक मोठी पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. तो समोरचा नामवंत गोलंदाज आहे आणि तो एक तगडा गोलंदाज आहे आणि त्यानं कित्येक तरी वेळा आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता करून दाखवलेली आहे. कित्येक तरी सामने जिंकून दिलेले. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सुफी बघूया सुफी बाई हे देखील टॉस साठी उपस्थित. एक षटक टाकले, 13 धावा दिलेल्या आहेत. बोनसच्या स्वरूपात 1 रन दिला होता. अशा टोटल 14 धावा दिल्या होत्या. तर बघूया आज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अरे
पुढचा चेंडू अक्षय, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. तसाच तगडा फलंदाज संजय, राईट आर्म Hits is call. आणि आता पडले पुन्हा एकदा प्रयत्नामध्ये अवांतर चेंडू wide. तर आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू या संघाने टॉस जिंकून प्रथमतः आपला निर्णय सांगायचा 12 चेंडू 20 रनची गरज. 10च्या सरासरीने धावगती करावी लागेल साधारणतः 2 षटकात. 10 चेंडू 2 षटकार घेतले तरी पूर्ण सामना चित्र बदलू शकेल ती क्षमता त्यांच्याकडे आहे. अक्षय नामवंत गोलंदाज, तो सुद्धा तगडा गोलंदाज आहे. बघा पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू टाकला गेला, त्याचा कर्पूर समाचार फलंदाजाला नेटचा घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, निहालकडून 1 रनवरती समाधान मानावं लागलं. तर या ठिकाणी आमदार राहुलदादा कुल प्रतिष्ठान यांनी टॉस जिंकून प्रथमतः आपला निर्णय सांगायचा आहे. त्यानंतर स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि आपण तो निर्णय काय घेतलाय या मागचं कारण. या ठिकाणी आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारतोय, कारण पाठीमागच्या मॅचमध्ये आम्ही नाणेफेक हारून आम्हाला फलंदाजी मिळाली होती आणि ते आम्ही त्या ठिकाणी चांगला स्कोअर करून डिपेंडसुद्धा केली. त्यामुळे आम्ही फलंदाजी स्वीकारतोय आणि या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण आम्ही पुण्यामध्ये प्रथमच गाववाईचं टुर्नामेंट खेळतोय मागाशी सांगितल्याप्रमाणे. आणि एवढं चांगलं सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी ह्या मैदानामध्ये भरवलंय. त्यासाठी मी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद सर, तुम्हाला फलंदाजीसाठी शुभेच्छा. आणि तसेच मनुभाऊ बडेकर उर्वी कांचन संघ, आपण जर टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता. आम्ही पहिली फलंदाजी करणार होतो, पण आता जाऊ दे, टॉस हारलोय. तर आपण देखील फलंदाजी करणार होतो, त्यामागचं काही कारण आणि स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा ही खूप छान आहे आणि आम्ही पण पहिल्यांदाच खेळतो इकडे कोंडव्यात आणि फलंदाजीसाठी थोडं नाही का चांगलं आहे. थोडं चेस होण्यासाठी आहे ना प्रॉब्लेम येतोय, त्यामुळं हे बॅटिंग घेणार होतो आम्ही, पण जाऊ दे आता. आता आम्ही कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करीन राव्या सिंगला. चला धन्यवाद दोन्ही संघासाठी हार्दिक अभिनंदन. अँड द न्यूज फ्रॉम द सेंटर, आमदार राहुल दादा कुल won the toss, elected to bat first, over to commentary box. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे, बघूया कशा प्रकारचा सामना होतोय. खरपूस समाचार घेत असताना एक षटकार मारल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारायच्या प्रयत्नात एक आघाडीचा फलंदाज स्वतः संघ नायक सचिन कंग झेलबाद झाला. वैयक्तिक 23 धावसंख्येवरती अक्षयने त्याला आउट केलं. एक अप्रतिम चेंडू टाकला गेला. 5वा चेंडू, आतापर्यंत 9 चेंडू टाकले ते अक्षयने आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातले 3 चेंडू टोटल धावा दिल्या, त्या एकूण 21 धावा, 2 विकेट. तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो इथून पुढे नवीन येणारा फलंदाज अमित, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ करून एक उत्तुंग षटकार मारला होता. परंतु आता कशा प्रकारची फटकेबाजी करायची ती पाहिजे, कारण त्याच्याकडे असणारा तंत्रशुद्ध फटका, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट आणि स्ट्रेट डाय हे जबरदस्त फटकेबाजीचे स्रोत आहे. परंतु आज सामन्यात कशा प्रकारची फटकेबाजी करतो ते पाहिजे. अमित स्ट्रायकर फलंदाज, तसाच एक तगडा फलंदाज अक्षय. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका डिक्लेअर झोनला जातोय का पाहिजे. रन जर भिंतीला चेंडू लागला तर पळून रन घ्यायच्या होत्या, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आतून बॉल बाहेर आला, त्यामुळे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 46, अर्थातच 46 धावसंख्या. पुढचा चेंडू 3.4 षटका झालेले, अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा स्ट्रेट टाइम मारलेला फटका, पाहूया रन होतोय का. दुसरा रन घेण्याच्या प्रयत्नात अपयश आलेलं. चांगली फेकीच, 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 47 धावसंख्या. 7 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 11 धावा. एक महत्वपूर्ण चेंडू असेल, जर या चेंडूवरती चौकार षटकार आला तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. कारण बघूया काय होतंय. त्या ताकदीचा फलंदाज आहे तो संजय, त्याच्याकडे ती क्षमता आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेअर विरुद्ध मॅन ऑफ द मॅच प्लेअर विरुद्ध चाललेला हा सामना आहे. अक्षय विरुद्ध संजय, दोन्ही खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. परंतु आज पाहूया कोण यशस्वी होत आहे. अवांतर चेंडू वाईड. पंच नाव दिले, पंच आहेत महेश जाधव सर, त्यांच्याकडून निर्णय चुकणं म्हणजे फार अवघड. 7 चेंडू 11 रनची गरज असताना पुन्हा एकदा आला. 7 चेंडू 10 रन. अवांतर चेंडू वाईट. स्ट्रायकर पण असतो संजय. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, षटकार जातोय का. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे झेल टिपला तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं.
फलंदाजाला कोणाला जीवदान दिलंय, ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला असा तगडा फलंदाज संजय, ज्यानं एक हाती सामना जिंकून दिला होता. 12 चेंडू 27 रनची गरज असताना 3 उत्तुंग षटकार मारले होते. अशा तगड्या फलंदाजाला जर तुम्ही जीवदान दिलं तर तो सामना सोडणार आहे का? नक्की तुम्ही बघू शकता इथून पुढे सामना कसा होतोय. रंगतदार सामना होईल. 6 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 8 धावा. संघाची धावसंख्या झाली 4 षटकात 2 बाद 50 धावा. कंपल्सरी स्कोर चेस आहे, वेळ लावू नका. चला जागेवरती या. गोलंदाज या आपल्या पाचरणमध्ये. पुढचा चेंडू. संकेत बाजूला सर. संकेत, सामना चालू आहे. 6 चेंडू विजयासाठी करायचे ते 8 धावा. गोलंदाज स्वतः संघ मालक बाळासाहेब. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. शॉर्ट पिच चेंडू टाकला, जोरदार मारायला फटका. काय होतंय, पायचे चौकार जातो का क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. 1 रनवरती समाधान मानावं लागलं असतं आणि मानावंच लागलं. पाच चेंडू विजयासाठी करायच्या त्या 7 धावा. कंपल्सरी स्कोर चेस आहे. नामवंत गोलंदाज स्वतः संघनायक संघ मालक बाळासाहेब राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. जबाबदारी स्वीकारलेली आहे. एक जोरदार मारलेला फटका. ओव्हर पिच चेंडू संजयच्या बॅटमधून निघालेला हा एक अप्रतिम फटका. षटका. किती बॉल राहिले? 4 चेंडू विजयासाठी करायचे त्या 1 रन. इक्वल झालेले आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. अजून 1 रनची गरज आहे. बघूया काय होतंय. संजय ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, तगडा फलंदाज. एक शॉर्ट पिच चेंडू टाकला, ठरवून खेळायला गेला. आपण एकच रन घ्यायचा या इराद्याने खेळायला गेला, त्यामुळे निर्धाव चेंडू. जर हा स्कोर डिपेंड केला तर विरोधक संघाला आयोजकाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कंपल्सरी स्कोर चेस. पुढचा चेंडू. बाळासाहेब एक नामवंत गोलंदाज. ओल्ड इज गोल्ड. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. 3 चेंडू 1 रनची गरज. थोडासा व्यत्यय आल्यामुळे फलंदाजाला प्रॉब्लेम झाला. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 3 चेंडू विजयासाठी करायचे त्या 1 रन. पुढचा चेंडू. षटकाराने सामना संपवतोय का पाहिजे. हळूवार मारलेला फटका. पुन्हा एकदा. आता सामना पूर्ण फिरलेला आहे. तर जर विकेट गेली तर स्ट्राईक चेंज होऊ शकतो. 2 चेंडू विजयासाठी करायचे त्या 1 रन. आता पूर्ण सामना फिरलेला आहे. संघ मालक आहेत, त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आहे की गोलंदाजी कशा प्रकारे करायची. इथं विकेट पडली तर स्ट्राईक बदलू शकतो. पुढचा चेंडू. क्रिकेट आहे. 1-2 चेंडू 1 रन. डोंजे 11 का मांगडेवाडी. शॉर्ट पिच चेंडू टाकला. 1 चेंडू 1 रन. जो अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तोच फलंदाज संजय आज 1-1 रन साठी झटत आहे. जर हा सामना मांगडेवाडी 11 संघाने जर सामना जिंकला तर स्पर्धा आयोजक पद्मावती करंडक 2024 चे सदस्य स्वतः. मग तेच की डिपेंड जर धावा केल्या तर. फील्ड क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूंना 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. पुढचा चेंडू.
विकेटचा बॉल काउंट नाहीये. विकेट असेल तर बघा तुमचं काय असेल. बॉल काउंट नाही, नियम आहे ना तो. चांगला बॉल टाकत असताना वेळ लावला. बघूया काय होते. चांगली बॉलिंगची लाईन चालली होती, बॉल पडत होते, गोलंदाजी चांगली चालली होती, परंतु गोलंदाजाला असं वाटलं की विकेटला डॉट बॉल होईल, काउंट केला जाईल. परंतु चुकीचं आहे की आता हा नियम नाहीये. नाहीतर प्रयत्न चांगला केला. जर नियम असता तर आता पूर्ण डोंजे 11 संघ पराभव झाला असता. परंतु क्रिकेट आहे. बघूया संजय थोडासा आता बिथरलेला आहे, जरा भिवून खेळतोय. परंतु क्रिकेट आहे, त्याच्याकडे षटकाराची क्षमता आहे. त्याने षटकार मारून कमबॅक केलं होतं. 3 चेंडू 1 रनची गरज असताना चेंडू टाकण्या अगोदर कोणी ओरडू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना विनंती, सहकार्य करायचे. पंचांना अजून जवळ थांबायचे. स्क्वेअर लेगचे पंच थोडस जवळ या. नीट लक्ष द्या, पूर्णतः लक्ष द्या. शॉर्ट रन वगैरे काय आहे का ती अपील करतील. बॉल टाकायचे थांबा, अपील करतील शॉर्ट रनचा वगैरे काय. पंचांना लक्ष ठेवा. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, एक अप्रतिम मारलेला फटका. काय होतंय पाहिजे. पंचांचा निर्णय थर्ड अंपायर कडे गेलेला. काय क्षेत्ररक्षण केलंय, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 1 रनची गरज असताना गोलंदाजी स्वतः संघ मालक. एक अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. 4 चेंडू 1 रन. आपण अगोदरच बोललेलो आहे की 3.5 नंतर हे पिच पूर्णतः काट टाकतं, रन होत नाहीत. आणि मांगडेवाडी 11 संघ हा पराभवाच्या छायेत जात असताना विजय झाला. मी अगोदरच बोललो होतो की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. त्यात पद्मावती करंडक 2024 या स्पर्धेतलं हे पिच खूप भयानक आहे. 3:30 वाजल्यानंतर हे पिच पूर्ण नवीन काट टाकतं. किती जरी मोठा फलंदाज जरी आला तरी इथं षटकारांचा बॅक टू बॅक पाऊस पाडणं म्हणजे फार अवघड आहे. आतापर्यंत 6 चेंडू 2 रन 2 वेळा या इथं झाले नाहीत. 6 चेंडू 1 रन एकदा झाला नाही. 6 चेंडू 6 रन 3 वेळा झाले नाहीत. आणि आता 4 चेंडू 1 रन होऊ दिले नाहीत. अप्रतिम टाकली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. परंतु हे सर्व सामने 4 नंतर झालेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या दरम्यान 4 वाजता सामने झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजीचा नजराना बाळासाहेब यांच्या हस्ते. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, या सामन्याचा जो सामना 6 चेंडू मध्ये 8 धाव होते, त्यात षटकार आले होते. 4 चेंडू मध्ये 1 धावाची गरज असताना ज्यांनी ती धावसंख्या डिफेंड केली असे बाळाभाऊ मांगडे यांना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलं आहे. बाळाभाऊ मांगडे यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस इथं उपस्थित राहा आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी समाधान मामा दांडेकर